कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचं वाटप थांबवलंय। ऑस्ट्रेलियाने भारताला उच्च जोखीम श्रेणीत टाकलंय। नोकरी गेल्यानंतरही तुमच्या पीएफच्या पैशांवर व्याज मिळेल का? क्षयरोगाच्या रुग्णांवर उपचार सोपे झालेत। क्रीम आणि शॅम्पूचा सामान्यांना फटका बसणार आहे। आयसीसीने बांगलादेशची मागणी पुन्हा धुडकावलीये। ओ माय गॉड, फ्रँचायझीवर वादाचं सावट आलंय। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 13 जानेवारी, वार मंगळवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे लाडकी बहीण योजनेची। महाराष्ट्र निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याचं वाटप थांबवलंय। आदर्श आचारसंहितेचा हवाला देत निवडणूक आयोगाने राज्य सरकारला हप्ता देण्यास मनाई केली आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी होणार आहेत। या योजनेचे डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते पुढील काही दिवसात जारी करण्याचं नियोजन होतं, परंतु निवडणूक आयोगाने सरकारला तसं करण्यापासून रोखलंय। या संदर्भात सरकारने अद्याप कोणतंही निवेदन जारी केलेलं नाही। असा दावाही केला जात होता की महापालिका निवडणुकीसाठी मतदान होण्यापूर्वी 2 महिन्यांचा निधी महिलांच्या खात्यात जमा केला जाईल। मतदानापूर्वीच हा हप्ता देण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होताच काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे संपर्क साधला। काँग्रेस पक्षाने आयोगाला पत्र लिहून 14 जानेवारी नंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्याची मागणी केली। काँग्रेसच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक निवेदन जारी करून या मुद्द्याला आणखी बळकटी दिली। अजित पवारांनी सांगितलं की मकर संक्रांतीच्या दिवशी त्यांच्या प्रिय बहिणींना भेट म्हणून हा हप्ता देण्याची त्यांची योजना आहे। जर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला तर हा हप्ता 14 जानेवारी ऐवजी 16 जानेवारी रोजी जारी केला जाईल। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे ऑस्ट्रेलियाची। ऑस्ट्रेलियाने 8 जानेवारी 2026 पासून नेपाळ, बांगलादेश आणि भूतान तसंच भारतातील विद्यार्थ्यांसाठी व्हिसा अर्जाची छाननी लक्षणीयरित्या कडक केली आहे। या 4 देशांना आता उच्च जोखीम श्रेणीत ठेवण्यात आलंय, ज्यामुळे व्हिसा मिळवणं अधिक कठीण होण्याची शक्यता आहे। ऑस्ट्रेलियन सरकारने या देशांना सरलीकृत विद्यार्थी व्हिसा फ्रेमवर्क अंतर्गत पुरावा पातळी 2 वरून पुरावा पातळी 3 वर हलवलंय। जेव्हा एखादा देश उच्च श्रेणीत ठेवला जातो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की अशा देशांच्या नागरिकांना अधिक कठोर तपासणी आणि अधिक कागदपत्रांच्या आवश्यकतांना सामोरं जावं लागेल। ऑस्ट्रेलियामध्ये व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची आता अधिक कठोर तपासणी केली जाईल। त्यांच्याकडून अतिरिक्त कागदपत्र मागितली जाऊ शकतात आणि कठोर पार्श्वभूमी तपासणी केली जाऊ शकते। बँक स्टेटमेंट मॅन्युअली पडताळली जातील। अतिरिक्त इंग्रजी भाषेची प्रवीणता आवश्यक असू शकते। अधिकाऱ्यांना संस्थांशी संपर्क साधण्याचा अधिकार असेल। जरी ऑस्ट्रेलियन प्रशासनाने भारताला या श्रेणीत ठेवण्याचं विशिष्ट कारण दिलेलं नसलं तरी भारतात बनावट पदवीधारकांच्या वृत्तानंतर हे पाऊल उचलण्यात आलंय। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पीएफची। लोक अनेकदा विचार करतात की जर त्यांची नोकरी गेली आणि पीएफ खात्यात निधी जमा होणं थांबलं तर त्यांना त्यांच्या ठेवींवर व्याज मिळणं देखील बंद होईल का? सामान्य समज असा आहे की जर तुम्ही नोकरी सोडली तर तुमच्या पीएफ खात्यात कोणतेही नवीन योगदान जमा होत नाही। परिणामी सरकार खात्यातील निधीवर व्याज देणं थांबवतं। या भीतीमुळे बरेच लोक घाईघाईने त्यांचे संपूर्ण पीएफ शिल्लक काढून घेतात, ज्यामुळे त्यांच्या निवृत्ती बचतीवर नकारात्मक परिणाम होतो। तंत्रज्ञानाच्या या युगात जिथे नोकऱ्या वेगाने बदलतोय तिथे नवीन नोकरी शोधण्यासाठी अनेकदा वर्षानुवर्ष लागू शकतात। अशा कठीण काळात पीएफचे पैसे आशेचा किरण देतात, पण 3 वर्षांनी व्याज खरोखरच थांबतं का?
उत्तर अजिबात नाही असं आहे. नोकरी सोडल्यानंतरही तुमच्या PF खात्यातून पैसे मिळत राहतात. 3 वर्षे कोणतेही व्यवहार झाले नाहीत तर व्याज बंद होईल हा व्यापक गैरसमज प्रत्यक्षात जुने नियम आणि अपूर्ण माहितीचा परिणाम आहे. हा नियम निवृत्त व्यक्तींसाठी होता, मध्यंतरी नोकरी सोडलेल्या तरुणांसाठी किंवा कर्मचाऱ्यांसाठी नाही. पॉडकास्टची चौथी बातमी आहे क्षयरोग रुग्णांची. दिल्लीतील इंटरमिजिएट रेफरन्स लॅबोरेटरी सेंटरने भारत सरकारच्या सेंट्रल ट्युबरक्युलोसिस डिव्हिजनकडून बेडॅक्विलिन आणि प्रिटोमॅनिडसाठी प्रगत औषध संवेदनशीलता चाचणी करण्यासाठी पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठलाय, जे दोन्ही औषध प्रतिरोधक क्षयरोगावर उपचार करण्यासाठी जगभरात वापरले जातात. राजधानी दिल्लीमध्ये क्षयरोग विरुद्धच्या लढाईत CTDचे हे प्रमाणपत्र एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामुळे बहुऔषध प्रतिरोधक आणि व्यापकपणे औषध प्रतिरोधक क्षयरोगाचे अचूक निदान, उपचार आणि व्यवस्थापन करण्याची दिल्लीची अंतर्गत क्षमता आणखी मजबूत होईल. पॉडकास्टची 5वी बातमी आहे महागाईची. GST सुधारणांमुळे अनेक उत्पादनांच्या किमतीत घट झाली असली आणि महागाईत घट झाली असली तरी डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई 3 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली. सरकारी अहवालांनुसार शॅम्पू, क्रीम, आंघोळीचे साबण आणि इतर उत्पादनांसह वैयक्तिक काळजी उत्पादनांच्या किमतीत वाढ झाल्याने किरकोळ महागाईत वाढ झाली आहे. हिवाळ्यात भाज्यांच्या किमतीत वाढ आणि मांस आणि माशांच्या मागणीत वाढ यामुळेही किरकोळ महागाईत वाढ होण्यास मोठा हातभार लागलाय. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. T20 विश्वकरंडकातील भारतातील सामने इतरत्र हलवण्याची बांगलादेश क्रिकेट मंडळाची मागणी ICC कडून पुन्हा एकदा धुडकावण्यात आली आहे. भारतामध्ये लढती खेळण्यास गेल्यास बांगलादेशच्या क्रिकेटपटूंच्या सुरक्षेबाबत आम्हाला चिंता वाटते, असा बांगलादेश क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांचा दावाही ICC कडून खोटा असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. BCCI कडून मुस्तफिजुर रहमान याला IPL संघातून बाहेर काढण्यात आलं. यानंतर बांगलादेश क्रिकेट मंडळाकडून T20 विश्वकरंडकातील भारतामधील लढती इतरत्र खेळवण्याची मागणी ICC कडे करण्यात आली होती. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे ओ माय गॉडची. हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या ओ माय गॉड या चित्रपट मालिकेबाबत सध्या नव्या घडामोडींमुळे चित्रपट विश्वात चर्चा रंगली आहे. डिजिटल 18 मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या निर्मिती संस्थेने या फ्रँचायझीवरील आपले कायदेशीर हक्क स्पष्ट करीत एक सार्वजनिक नोटीस जारी केली आहे. ओ माय गॉडशी संबंधित कोणताही सिक्वेल, प्रिक्वेल किंवा स्पिन ऑफ तयार करण्यासाठी संस्थेची लेखी परवानगी आवश्यक असल्याचं त्यात नमूद करण्यात आलंय. या नोटिशीमध्ये सर्व संबंधित व्यक्ती व संस्थांना स्पष्ट इशारा देण्यात आलाय. डिजिटल 18च्या अधिकृत संमतीशिवाय ओ माय गॉडशी निगडीत कोणताही चित्रपट प्रकल्प विकसित करणे, त्याची घोषणा करणे, निर्मिती अथवा वित्तपुरवठ्याबाबत चर्चा करणे हे कायदेशीर हक्कांचं उल्लंघन ठरू शकतं असं स्पष्ट केलंय. तसंच या फ्रँचायझीच्या नावाशी साधर्म्य साधणारी शीर्षके किंवा प्रचार साहित्य वापरणेही कायदेशीर अडचणी निर्माण करू शकते, असंही नोटीसमध्ये नमूद आहे. ओ माय गॉड मालिकेतील पुढील भागाबाबत अलीकडेच चर्चा सुरू झाल्या होत्या. या संभाव्य प्रकल्पात अक्षय कुमार आणि राणी मुखर्जी यांच्या भूमिका असतील. तसंच फेब्रुवारी 2026 पासून चित्रीकरण सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवरच डिजिटल 18ने आपली भूमिका अधिकृतपणे मांडल्यामुळे अडचणी निर्माण होणार आहेत. हे होतं eSakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा, त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.